नमस्कार. शंकर पाटील लिखित वळीव या कथासंग्रहातील आजची आपली तिसरी कथा आहे कणव. चौगल्याचा अण्णाप्पा त्या माळ वाटेनं पाय ओढत निघाला होता. पायातलं पायताण धुळीनं भरलं होतं. धोत्राच्या खालच्या सोग्याला कुसळड असली होती. उन्हानं चेहरा काळा ठिक्कर पडला होता. खाली मान घालून तो पाय उचलत होता, पण खालच्या वाटेकडे त्याचं ध्यान नव्हतं. वाटेवरच मधोमध घालून ठेवलेला शेणाचा पूत उडवत आणि ठेचा खात तो निघाला होता. दिवस मावळायला तो गावाजवळ आला. रानातली कामं आवरून गडी माणसं घराकडं परतत होती. कुणी शेळ्या घेऊन चाललं होतं, कुणी म्हशी मागणं निघालं होतं. वाटेनं निघालेले हे सगळे लोक अण्णाप्पा दिसला की थांबायचे. काळजीनं विचारायचे, काय गा, काय झालं? अण्णाप्पाच्या घराचा सोपा माणसांनी भरला होता. त्याचीच वाट बघत लोक ताटकळून बसले होते. धुरानं काळ्या मिट्ट झालेल्या काचेचा एक कंदील खुंटीला अडकवला होता. अण्णाप्पा आला तसे सारे हुशार होऊन सावरून बसले. काहीतरी कळल म्हणून त्याच्या तोंडाकडं बघत राहिले. पण अण्णाप्पा आला आणि कोपरा धरून नुसता बसून राहिला. लोक आपली एवढी वाट बघत बसल्यात. त्यांना काहीतरी सांगावं, सवरावं, घडाघडा बोलावं, हे सगळं सोडून अण्णाप्पा खुशाल आपला एक कोपरा धरून बसून राहिला. डोक्याचा पटका उशाला घेऊन त्यानं पाठ भिंतीला लावली आणि गडद डोळे मिटून तो विश्रांती घेऊ लागला. तोंड शिवल्यागत अण्णाप्पा असा बसून राहिला तशी लोकांची चुळबुळ सुरू झाली. बसल्या जागी हालचाल झाली. काल बोलावी तसे एक दोघांचे ओठ फुटफुटले आणि अण्णाप्पाचा चुलता अंगाला मागं मोहरं झोल देऊन म्हणाला, काय गा, काय झालं सांग तरी. अण्णाप्पानं नुसतं डोळं उघडलं आणि वर आढ्याकडे बघत तो म्हणाला, तात्या आता काय सांगू? अरे काय सांगू म्हणजे काय? काय झालं काय नाही हे सांग की सारं घडाघडा. भिंतीला टेकलेला अण्णाप्पा सरळ बसत म्हणाला, तात्या 2000 जामीन मागत्यात, त्या बिगार सुटका नाही पोराची. मग सारीच माणसं एकमेकांच्या तोंडाकडं बघत राहिली. हळूहळू वाळलंच बोलणं निघालं आणि एकामागून एक सगळे उठून गेले. अण्णाप्पा सोप्यात एकटाच राहिला तशी त्याची बायको जवळ येऊन म्हणाली, आता ह्यो जामीन कुठला द्यायचा? अण्णाप्पा तोंडाला मिठी मारल्यागत नुसता बसून राहिला. तशी ती पुन्हा म्हणाली, अशी नुसती हराण काळजी करून कसं चालल? तर मग काय करू? काय तरी हात पाय हलवाय नगोत. यावर थोडा वेळ गेला आणि ती म्हणाली, भाऊजींची भेट तर झाली नवं? भेट झाली की. काय म्हणाल तरी काय? काय म्हणणार? ह्यातनं लवकर सोडीव हेच की. पदरानं डोळ्यातलं पाणी पुसत तिनं विचारलं, नेलेली भाकरी तर खाल्ली का? अगं कशाची भाकरी खातय? जुलमानं एक कोरभर लावली खायला. तिच्या पोटात डचमळून आलं. अण्णाप्पाच्या शेजारी बसून ती हुंदके देऊ लागली. अण्णाप्पाच्या पोटातही कालवून आलं. तिथं बसायचं होईना तसा तो उठला. बाहेर पडता पडता म्हणाला, जरा नागू मास्तरांच्याकडे जाऊन येतो, ते काय म्हणतात बघून तर येतो. अण्णाप्पाला दारात बघून मास्तर म्हणाले, काय गा, तालुक्यासनं कवा आलास? आलो मघा सांचं. बस बस घोंगड्यावर. काय काय झालं सांग बघू. अण्णाप्पा खाली बसला आणि आता बोलायला तोंड उघडणार एवढ्यात मास्तरीणबाई आतनं मोठ्याने म्हणाली, ऐकलं का? अहो ऐकलं का? जरा आत येऊन जावा. आलासा का? आलो आलो असं म्हणून मास्तर उठले आणि आत गेले. ते आत गेल्यावर मास्तरीणबाईनं त्यांना चांगलं चुलीपुढं नेलं आणि हळू आवाजात सांगू लागली, ह्यो अण्णाप्पा कुठंतरी गुतवल बरं का तुम्हाला. मगाशी बायका म्हणत होत्या त्याच्या भावाला सोडायला 2000 जामीन मागत्यात म्हण. तुम्ही नुसतं ह्या कानानं ऐकून घ्या आणि त्या कानानं सोडून द्या. काय कळलं नव्हं? खुळीच हायस कुठली? मास्तर म्हणाले, बघ आपली कुवत आहे का जामीन व्हायची? एवढं मला कळत नाही वय. असं म्हणून मास्तर बाहेर आले. घोंगड्यावर ऐस पैस बसत म्हणाले, बोल काय काय झालं सांग बघू. अण्णाप्पा घोंगड्याच्या दशा सारख्या करीत खालमानेनं सांगू लागला, मास्तर लय अवघड कोडं पडलंय म्हणन असा. मास्तर 2000 जामीन मागत्यात, आता कसं करावं? काही बोलण्याऐवजी मास्तर मान खाली घालून घोंगड्यावर बोटं फिरवत बसले. बोलण्याकडं कान देऊन उभी राहिलेली मास्तरीणबाई तिथंच दाराला लागून खाली बसली. मुक्यानंच वेळ चालला. मास्तर काही तोंड उघडेनात तसा अण्णाप्पा म्हणाला, मास्तर आता कसं करायचं?
ह्यातनं वाट तरी काय दावा. मास्तर जरा चुळबुळले आणि मग दाराच्या चौकटीकडं बघत म्हणाले, अण्णाप्पा, आम्ही पडलो गरीब माणसं, आमच्या हातनं तर काय रेटणार हे. अण्णाप्पा तोंडवर करून म्हणाला, मास्तर तुम्ही जामीन व्हा असं म्या म्हणत नाही, पर म्या आलोय ते तुमचा विचार घ्याला. काय करावं कसं करावं ते तरी सांगा. मास्तर तरी काय सांगणार. शाळेत पोरांनी मनात हिशेब करावा तसे ते अण्णाप्पा पुढं बसून राहिले. आता ह्यातनं काय मार्ग काढावा, काय इगत सुचवावी हे त्यांना कळेना झालं. ते आपलं नुसतं देव पुजल्यागत बसून राहिले. अखेर अण्णाप्पाच म्हणाला, मास्तर बोला की काय करू, कुणाचं पाय धरू हे तरी सांगा. मास्तर डोक्याला हात लावून म्हणाले, अण्णाप्पा, गड्या आम्ही तरी काय सांगावं. तुमच्या जीवाला कोण होईल हे तुम्हाला माहीत का आम्हाला. मास्तर, पर मला काही सुचनाच झालंय नवं, काय करावं हेच कळना. यावर दोघेही डोक्याला हात लावून बसले. मास्तरांनी थोडका विचार केला आणि एकाएकी कळ सापडावी तसे ते म्हणाले, अण्णाप्पा, अरे खुळ्या, तुमचा किनीचा मामा आहे की मर्दा. अण्णाप्पा जागचा हल्ला, नवी बैठक घालून बसला आणि म्हणाला, मग आता कसं करूया. कसं म्हणजे, किनीला जाऊन मामाला जामीन राहायला सांगायचं. मग मास्तर, आता येळ घालवायचा नाही. वय, रातोरात जाऊन ये म्हणजे सकाळचं उठून तालुक्याला जायला बरं. ह्यावर अण्णाप्पा थोडं घुटमळला आणि कोडं घालावं तसं तो म्हणाला, मास्तर तुम्ही संग यायला पाहिजे माझ्या, नाही म्हणू नका. मला एकट्याला काय सुचना म्हणून म्हणतो. त्यांना काय बोलावं हे कळेना झालं. धड नकार देता येईना आणि होकार द्यायचाही जमेना. तसा अण्णाप्पा पुन्हा म्हणाला, मास्तर किनी काय लांब नाही, तासाभराची वाट, बोलत बोलत चला जाऊन येऊ. काही तर कारण काढून मास्तर म्हणाले, उद्या गड्या सकाळची शाळा, कसं काय जमायचं. नगा, नाही म्हणू नका. असं म्हणत तो उठला आणि खुंटीवरची टोपी काढून त्यांच्या डोक्याला अडकवत म्हणाला, मास्तर एवढा आमच्या जीवाला होत आलायसा आणि आता अशा वेळेला नाही म्हणू नका. उठा उठा, चला, तासा 2 तासात येऊच की माघारी. मास्तरांचा काही इलाजच चालेना तशी दाराला लागून बसलेली मास्तरीणबाई म्हणाली, असं रातचं जाण्यापरा सकाळी उठून शाळा करा आणि मग जावा म्हण की. अण्णाप्पा कळवळून बोलला, वहिनी, गळ्याला फास लागलाय माझ्या म्हणून एवढी विनंती करायची. मास्तर नगा येळ मोडू. अण्णाप्पा हाताला धरून उठवू लागला तसे मास्तर म्हणाले, बरं चल जाऊन येऊ. हातात एक लाटण आणि दुसऱ्या हातात काठी घेऊन अण्णाप्पा मोहर झाला. मास्तरही घराबाहेर पडले. परत येण्याच्या घाईनं दोघंही सुसाट सुटले. कुत्रे भुंकू लागले तसा अण्णाप्पा म्हणाला, मास्तर गाव आलं. वेशीतला डांब कंदील जवळ आला. गावची पेठ लागले आणि मग मामाच्या वाड्याकडे जाणाऱ्या एका अरुंद बोळानं ते चालू लागले. लांबनं वाड्याच्या चौकातला दिवा दिसला तसा अण्णाप्पा म्हणाला, मास्तर लोक जागा आहेत अजून. बरं झालं, चल उठवायचा घोर टळला. ते दोघंही वाड्यापुढे आले. सोप्यात तक्क्याला टेकून अण्णाप्पाचा मामा बसला होता. त्याला बघून अण्णाप्पाचा जीव भांड्यात पडला. ते दोघंही पायऱ्या चढून वर सोप्यात आले. तसा मामा खाली बघूनच म्हणाला, या. अण्णाप्पा मामा पुढं खाली मान घालून अवघडल्यागत बसून राहिला. मास्तर मामाच्या तोंडाकडं बघत बसले, पण पाहुण्यांच्याकडं न बघताच मामानं पितळी पानपुडा पुढ्यात ओढून घेतला. संथपणे त्यातली पानं निवडून मांडीवरल्या धोत्रावर ती स्वच्छ पुसून घेतली. त्यांचे देठ खुडले. मग सावकाश चुना लावला. सुपारी कातरली. पट्टी करून ती दाढेत धरले आणि खाली मान घालूनच तंबाखू मळत राहिले. हे बघून अण्णाप्पा मास्तरांच्याकडे बघत राहिला. आपण एवढ्या रात्रीचं इथवर तंगड्या तोडत आलोय आणि मामा असा खाली मान घालूनच कसा बसलाय हे अण्णाप्पाला उकलना झालं. अगळ पगळ बोलणं नाही, चौकशी नाही, असं रातोरात का येणं केलं हे विचारणं नाही, फिचारणं नाही, चौकशी नाही, तोंड भरून या बसा सुद्धा नाही. मामाची ही वागण्याची रीत अण्णाप्पाला नवी होती. मामाची सगळी आगत गेली कुठं हेच त्याला समजना झालं आणि मग तो धरून आणल्यागत मास्तरांच्या तोंडाकडं बघत राहिला. ताटकळून मग मास्तरच म्हणाले, पाहुणं, तुमचा भाचा आलाय आणि तुम्ही आपलं तोंड उघडून काय विचारपूस बी करणा झालाय, हे असं कसं बरं. मास्तरांचं बोलून झाल्यावर मामा आपल्या दोन्ही गुडघ्यांवर बोजा देऊन पुढं झुकला. चौकातच एक लांब पिचकारी टाकून पुन्हा तक्क्याला पाठ लावून बसला. डोळं मिटल्यागत केलं.
दोन्ही अंगाच्या बगला उचलून हात डोक्यावर घेतलं आणि बोट एकमेकात गुंतवून तो एकदा मोठ्यानं खाकरून म्हणाला, त्याचं असं हाय पाहुणं, ते तुम्ही विचारू नये आणि आम्ही बोलू नये. मामाचं हे बोलणं ऐकून अण्णाप्पा कळवळून म्हणाला, मामा, हे तुमचं काय तिड्याचं बोलणं मला कळना झालंय. असं काय म्हणायचं हे मामा? गड्या अण्णाप्पा, तुमच्या प्रसंगानं आम्हाला बी खाली बघायची पाळी आली आहे. मग आता काय बोलावं सांग बघू. मामा, हे काय बोलणं झालं होय? अंगाचा तीळपापड झाल्यागत तो भडकून म्हणाला. बोलणं नाही तर काय, आता तुम्ही हाणामाऱ्या करून तुरुंगात जाऊ लागला तर तुम्हासने भाचं म्हणायचं तरी कसं आम्ही? अरे जे ते हिनवाय लागल्यात आम्हाला. मास्तर मध्ये तोंड घालून म्हणाले, आता जे होऊ नये ते झालंय, मग हे तुम्ही पुढं होऊन निस्तराय पाहिजे का नको? मामा खवळून म्हणाला, हाणामाऱ्या करा असं आमच्या भाच्याला आम्ही सांगितलं होतं वय का परमिट दिलं होतं तेव्हा निस्तरावं? आता तुम्ही मामाच हाय तर नको पुढं व्हायला. भाच्याचं काय लगीन हाय वय तेव्हा ते पुढं होऊन करू? अहो, लगीन कार्य काय कोण बी पुढं होऊन करते, पण ह्या कामालाच आता तुम्ही पुढं व्हायला पाहिजे. मामा शांतपणे म्हणाला, हे बघा पाहुणं, आमच्या बापजाद्याने कवा कोर्ट कचेरीची पायरी चढलेली नाही आणि आ जन्मात आपल्यावर बी ती पाळी कवा आलेली नाही. तेव्हा पाहुणं, ह्या कामात काय तुम्ही आम्हाला गळ घालू नका. अहो, अशा येळेला जर तुम्ही पुढं व्हायचं नाही तर मग तुमच्यागत एवढं दांडगेसर मामा असून भाच्यासने काय उपयोग त्याचा? मामा कावला. तोंडाला आलं ते फाडकन बोलला, ह्या कामापुरतं मामा मेला असं समजा. आम्ही त्यांचं मामा नव्हं आणि ते आमचं भाचं नव्हत. हे ऐकून अण्णाप्पा उठला, भुईचा कंदील उचलून हातात घेतला आणि एक पायरी खाली उतरून मागं न बघताच म्हणाला, मास्तर, आता उगा का वाडाचार? हे यरडाचं गुऱ्हाळ काय उपयोगी? चला उठा. असं म्हणत तो बाकीच्या पायऱ्या उतरून खाली चौकात गेला आणि मास्तरांची वाट बघत उभा राहिला. तसा मामा जागचा हल्ला. मघाचा सगळा राग गिळून म्हणाला, अरे अण्णाप्पा, असं रागानं जाऊ नको. आलायस ते आलायस, रातोरात राहण सकाळी उठून जा म्हण. अण्णाप्पाचं टाळकं आता भिरमिटलं होतं. तो पार रस्त्यावर जाऊन उभा राहिला आणि तिथनंच ओरडून म्हणाला, मास्तर, आता काय म्हणून शान बसलायसा बरं तिथं? पडा बाहेर आधी. मास्तरही उठून बाहेर आले. तसा मामा म्हणाला, मर्जी तुमची. ते दोघंही वाड्याच्या बाहेर पडले. सारं गाव आता शांत होतं. सगळीकडे सामसूम होती. चांगली बक्कळ रात झाली होती. चालता चालता अण्णाप्पा म्हणाला, मास्तर, हे असलं मामा नसल्यालं बरं. आता तेच उगाळून काय फायदा? दुसरं काहीतरी बोल. आता दुसरं तरी काय बोलू? अरे मामाचा एक मार्ग खुटला, आता दुसरा बघायचा. असा घाबरा का होतोस? आपल्याला कोण सहाय्य होईल ह्याचा विचार करीत करीत तो निघाला. आपले इष्टमैतर, पै पाहुणं, नाती गोती ह्यांचा विचार करता करता त्याला एकाएकी आपल्या मेहुण्यांची आठवण झाली. आता आपलं काम झालंच असं वाटून तो म्हणाला, मास्तर, धागा गावला. काय सांग तर खरं? मास्तर, आता असंच मेहुण्याकडे जायचं. घुणकीला? वय तिकडंच. म्हणजे आणि 3 मैलाचा फेरा पडला. फेरा पडू द्या, पर अण्णाप्पा, काम होईल असं तरी वाटतंय का? मास्तर, सख्खा मामा तो असा निघाला. मग हेव तर भनीचा नवरा. नशिबावर हवाला टाकून जायचं. बरं चल, खडा टाकून बघू. त्यांना घुणकी गाठायला चांगली मध्यान रात्र टळली होती. पहिली गस्त फिरून गेली होती. रानात घाणा सुरू असल्यानं मेहुणा घरात नव्हता. मग तिथं वेळ न घालवता ते लागोलाग रानाकडे निघाले. बत्तीच्या उजेडात अण्णाप्पाला समोर बघून गुळाच्या रव्याला पाठ लावून बसलेला त्याचा मेहुणा लगबगीनं उठून पुढं झाला. जवळच पडलेलं एक घोंगडं पसरून म्हणाला, बसा. ते दोघंही घोंगड्यावर बसले. तसा मेहुणा अण्णाप्पाच्या कानाला लागून म्हणाला, मला आज दुपारीच कळलं. तवापासनं कशात चित्तच लागना झालंय. बरं लागोलाग तिकडं निघून यावं तर मागं हे गुराळ लागलेलं. सकाळी काय बी करून यायचं येवजलं होतं. तवर तुम्ही आला हे झॅक झालं. बरं आता कुठवर आले? मोरं काय ते सांगा बघू. मेहुण्याचं हे गोड बोलणं ऐकून अण्णाप्पाला समाधान वाटलं. पाहुणा निदान आपुलकीनं बोलतोय हे काय थोडं झालं. मास्तरांनाही बरं वाटलं. एवढं अपरात्री चालून गेल्यागत काहीतरी सार्थक झालं. मग अण्णाप्पानं पहिल्यापासून सारा पाढा वाचून दाखवला आणि तो म्हणाला, दाजी, ह्या जामिनावर येऊन ठेपलं या बघा. आता कसं करायचं हे सांगा. मामानं असं केलं म्हणता.
असं म्हणून त्याने एक श्वास सोडला आणि मान खाली घालून तो नुसताच बसून राहिला. तसे मास्तर वेळ जाऊ नये म्हणून फाडकन बोलले, पाहुणं आता विचार कसला करतासा? अण्णापा तुम्हाकडेच आशेनं आलाय, आता तुम्हीच मोर होऊन काहीतरी केलं पाहिजे, त्याचाच विचार करतोय. असं म्हणून त्यानं खाली पडलेलं एक उसाचं चिपाड उचलून घेतलं आणि तो ते शांतपणे सोलत बसला. थोडा वेळ गेला आणि मास्तर पुन्हा म्हणाले, मग पाहुणं त्यात विचार कसला करायचा? त्याचं असं हाय, असं म्हणून तो आळीपाळीनं दोघांच्या तोंडाकडे बघून सांगू लागला. अशा येळेला आम्ही धावून जायला पाहिजे ते आम्हाला सांगायला लागतंय का? येळ प्रसंगाला जर व्हायचं नाही तर मग त्या पाहुण्यासनी घेऊन करायचं काय? परगड्या अण्णाप्पा, माझ्या रानावर सगळा बोजा होऊन चुकलाय नव्ह, आमचा हातपायच फुटल्यात हो, तेव्हा म्या जामीन होणार कसा? असं म्हणून तो पुन्हा चिपाड सोलत बसला. अण्णाप्पाही हिरमोड झाल्यागत खाली मान घालून बसला. असा प्रत्येक जण विचार करीत राहिला आणि मग एकाएकी हातातला चिपाड बाजूला टाकून मेहुणा म्हणाला, गावात देसायांच्याकडे जाऊन एक शब्द टाकून बघितला का? अण्णाप्पा मुंडी हलवून म्हणाला, नाही, त्यांच्याकडे नाही गेलो. देसायांच्या गत एवढा दांडगेसर गावात असताना दुसरी गावं कशाला हिंडायची? मास्तर म्हणाले, असला सख्खा मामा तर त्यानं असं धुडकावून लावलं आणि मग परक माणूस कशाला जवळ करील हो? तसं नाही पाहुणं, देसाई म्हणजे राजा माणूस आहे, मनात याची फुरसत, मग 2000 म्हणजे त्याला किस झाडकी पत्ती. काय अण्णापा, खरं का खोटं? अण्णापानं मान हलवून होकार दिला तसा तो म्हणाला, आता म्या सांगतो असं करायचं. कसं? सकाळी दिस उगवायला देसायांच्या वाड्याकडे जा, त्यांची देवपूजा आटपून ते बाहेर आलं की गपकन त्यांच्या पायालाच कवडा घालायचा. काम झालंच म्हणून समजा. अण्णापानं तोंड पसरून विचारलं, काम होईल म्हणता? मला साक्षात्कारच झालाय. ती बघा पालसुदीक बोलली, आता उठाच तुम्ही. असं सुटा ते थेट गाव गाठा. आता आग्र्याव करून तुम्हाला ठेवून घ्यायची ही काही येळ नव्ह. आणि हे बघा, म्या बी इकडं चौकशीला लागलोच, तसा काय चानस दिसला तर माणूस धाडतो. मग आता उठा कसं तुम्ही? दोघंही उठून गावच्या वाटेला लागले. चालता चालता अण्णाप्पा म्हणाला, मास्तर, मामापेक्षा मेहुणा बरा नाही का? तर का, निदान आगळ पागळ बोलला तरी. आणि मास्तर, कळकळ असल्या बिगार कोण बोलतय? तर कळकळीशिवाय कुठला आलंय? आता काम नाही का होईना, पर मोरची वाट तर दावली. तो तरी काय करणार, बोजात जर हाय. बोलता बोलता ते गावात येऊन पोचले. अजून 2 तास रात्र होती. मास्तरांना पोचवून जाताना अण्णाप्पा म्हणाला, सकाळी उठून जातो देसायाकडं, तुम्ही साळस न येईस तवर कळलंच काय होतंय ते. वय, जाऊन तरी ये. आशा हाय, आता बघू काय होतंय. असं म्हणून अण्णाप्पा घराकडे गेला. एक घटकाभर पडावं म्हणून त्यानं भुईला पाठ लावली, पण डोळा लागला नाही. तो तसाच पडून राहिला. सकाळची शाळा करून मास्तर घरला आले तर सोप्यातच अण्णाप्पा गुडघ्यात मान घालून बसला होता. त्याचा चेहरा बघून त्यांनी ओळखायचं ते ओळखलं. तरी पण त्याच्या शेजारी बसत ते म्हणाले, काय गा, काय झालं? अण्णाप्पानं खालचा ओठ पुढं करून नुसती मुंडी हलवली. मास्तर म्हणाले, काय काय झालं? आता काय सांगायचं, त्यांनी आपला सारा जमा खर्चच माझ्या पुढं मांडला. लेकीच्या लग्नाचं 15,000, एक पोरग डागदारी कोर्सला हाय त्याचं महिन्याला 200, असं सगळं अभंडच सांगत बसलं. आणि मग ही कहाणी नाही तर काय. अरे जरा मिनत्या करून तर बघितल्या का? अण्णाप्पा म्हणाला, आता कसल्या मिनत्या, धरणं धरूनच बसलो होतो नव, पण माझ्या मुद्द्यालाच येईनात. आपलीच येळ अशी, त्याला काय करायचं? असं म्हणून त्यानं पुन्हा मान गुडघ्यात घातली आणि तो मुसूमुसू लागला. स्तब्ध उभं असलेलं झाड एकाएकी वाऱ्यानं गदागदा हलू लागावं तसा भडभडून आलेला अण्णाप्पा हलू लागला. त्याला हुंदके आवरेना झाले. मास्तर त्याला सावरण्याचा प्रयत्न करू लागले. अण्णाप्पा, अरे असं येड्यावानी करून कसं चालल? त्यानं मान वर करून एक मोठा हुंदका दिला आणि तो म्हणाला, येड्यावानी करू नको तर काय करू मास्तर? आता माझा भाऊ कसा सुटणार हो? त्याला तुरुंगात ठेवून आम्ही जगावं तरी कसं? आता काय करू सांगा तरी? आता कुणाचे पाय धरू, कोण वाली होईल? मास्तर धीर देत म्हणाले, अरे होईल कोणीतरी वाली, एक नाही दुसरा बघायचा. मास्तर, आता आणि कोणाकडे जाऊ? मामा झाला, मेवणा झाला, हे देसाई बी झालं, जावं तिथं अपेक्षाच हाय नवं. आता ह्यातनं कशी वाट काढायची? मास्तर, आता तुम्ही तरी सांगा माझ्या भावाला कसं सोडवायचं?
मास्तरांच्या अंतःकरणाला पाझर फुटला. 4 एकर जमीन मास्तरांना होती. बिचारे खाऊन पिऊन सुखी होते. त्याचा ड च्या उतार्यावर कुणाचा बोजा नव्हता. त्यांच्या मनात आलं अण्णाप्पाला घेऊन चावडीवर जावं आणि आपल्या आहे त्या जमिनीचा उतारा कडून त्याला जामीन व्हावं. आता वेळच आली या तर काय करायचं. मास्तर द्रवले. मनात आलं तसं ते उठून उभे राहिले. खुंटीची टोपी काढून डोक्यावर ठेवली आणि अण्णाप्पाला म्हणाले, चल उठ. तोंडवर करून अण्णाप्पा म्हणाला, मास्तर आता आणि कुठं जायचं, उठ तर खरं. मास्तरांच्या पत्नी आतनं बाहेर येऊन म्हणाल्या, काय पोटा पाण्याचे शुद्ध बिद्ध हाय का नाही तुम्हासने. रात सारी भटकून आलायसा, अजून काय खाल्लं नाही आणि कुठं निघालासा. मास्तर घोटाळले. खाली बघत ते तसेच उभे राहिले. तसा अण्णाप्पा म्हणाला, मास्तर कुणाकडं जायचं म्हणता. मनात आलतं एकाकडं जावं म्हणून, पर कुठलं काम होणार, काय खरं नव्हं. असं म्हणून ते खाली बसले. डोक्यावरची टोपी काढून ठेवली आणि धोत्राच्या सोग्यानं कपाळावरचा घाम पुसत बसून राहिले. कथा आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.